लग्न झाल्यावर जर 1 वर्षात एखाद्या जोडप्याला मूलबाळ झालं नाही, तर त्या स्त्रीमध्ये प्रॉब्लेम आहे हे आपल्याकडे फॉरगॉन कन्क्लुजन असतं. इन्फर्टिलिटी जर पुरुषात असेल, तर ये मर्द नाहीये इथूनच सुरुवात होते. त्यानंतर त्या जोडप्याला जे भोगायला लागतं ना, ते अनइमॅजिनेबल कॉन्सिक्वेन्सेस आणि अनइमॅजिनेबल पेन आहे. भारतामध्ये आता आम्ही सांगतो 50% जोडपी ज्यांना मूलबाळ होत नाही, त्यांच्यामध्ये पुरुषांमध्ये वंध्यत्वाचं काही ना काहीतरी कारण असतं. कुठल्या फंक्शनमध्ये गेलं की पहिला प्रश्न असतो, "अरे मग मूल कधी होणार?" हो, घरातले जेवताना, उठता, बसता पहिला प्रश्न तोच असतो, "मूल कधी होणार?" बरोबर. वास्तविक पाहता ही प्रेग्नन्सी एवढी पर्सनल गोष्ट आहे, पण ती चव्हाट्यावर आणली जाते. आणि या मूल कधी होणाऱ्याला जर इमॅजिन करा, त्या जोडप्यामध्ये जर पुरुषाचं वंध्यत्वाचं काही कारण असेल, तर हे त्या स्त्रीला माहिती आहे. पण ती कोणाला सांगू नाही शकत. का याचं प्रमाण वाढतंय आणि जे नैसर्गिक व्हायला पाहिजे, ते आता न होता का प्रत्येकाला डॉक्टरांची गरज लागते? आज 2025 मध्ये याच वंध्यत्वाचं प्रमाण 18 ते 20% आहे. म्हणजे दर 100 जोडप्यांपैकी 18 ते 20 कपल्सना सीरियस फर्टिलिटी इश्यूज भारतात आहेत. पुरुषांमध्ये वंध्यत्व असूच शकत नाही, ही आपल्या समाजाची ॲब्सोल्यूट धारणा आहे. आणि त्याचं कारण आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती. जर मूलबाळ होत नसेल, तर मुलीमध्येच प्रॉब्लेम आहे. ही रिपोर्ट्स धडधडीत सांगतायत की पेशंटला नॅचरली प्रेग्नन्सी संभव नाहीये, पण तरीही तो पेशंट भरडला जातो पुन्हा त्या नॅचरली ट्रीटमेंट घेण्याच्या प्रकारात. 3-3 लाख रुपयाला पावडर विकतात लोकं. 3 लाख रुपयाला की ही पावडर खा तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी होईल. पुरुषांचं स्पर्म काउंट, शुक्राणू काउंट 5 मिलियन पेक्षा कमी आहे. हं, जिथे स्ट्रेट फॉरवर्ड ट्रीटमेंट IVF आहे. दुसरं काही होऊच नाही शकत. हं. जर स्पर्म काउंट 15 मिलियन पेक्षा किंवा 10 मिलियन पेक्षा कमी आहे, तर IUI शिवाय दुसरा ऑप्शनच नाही. एखादा डॉक्टर तुम्हाला म्हणला, की मी तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी करून देईल, तर तो निसर्गाच्या वर आहे का हो? नाही ना. कारण मोस्ट ऑफ द टाईम पेशंट्स क्लिनिक यासाठी बदलतात, कारण त्यांना खरं ऐकायचं नसतं. मी नेहमी सांगतो, की डॉक्टरकडे ना तुम्ही आशेने आणि होपने येऊ नका. आशा, होप हे शब्द मंदिरात बरे आहेत. डॉक्टरकडे याल तेव्हा फॅक्ट्स बघा. सायंटिफिक फॅक्ट्स बघा. हे आमचे रिपोर्ट्स आहेत, आम्हाला काय लागणार? त्यानंतर ट्रीटमेंट घ्यायचं न घ्यायचं तुमचा निर्णय. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मंडळी, लाईफस्टाईल बदलत गेली आणि या बदलत्या लाईफस्टाईलने आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या, भरपूर डिसीज देखील दिले आणि याच बदलत्या लाईफस्टाईलने आणखीन एक गोष्ट दिली, ती म्हणजे आता लग्न उशिरा होणे. आता लग्न तर अनेक जण उशिरा करतात, पण त्यानंतर होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर बोलायला आपण कुठेतरी घाबरतो किंवा आजकाल असं म्हटलं जातं, की आता लग्न उशिरा झालंय ना, मग निवांत आपण फॅमिली प्लॅनिंग करू किंवा निवांत गोष्टी करू, आधी करियर. पण आधी करिअरचा जे लोकं विचार करतात, त्यांना नंतर किती गोष्टी फेस कराव्या लागतात आणि शारीरिकदृष्ट्या देखील अशा लोकांना किती प्रॉब्लेम्स येतात, यावर बोलणं आपण बहुतेक वेळा टाळतो. पण आज आपण याच सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर चिन्मय पत्की, जे डोंबिवलीहून आले आहेत आणि त्यांचं डोंबिवलीमध्ये देखील स्वतःचं हॉस्पिटल आहे. 17 वर्ष झाले ते या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि अनेक जोडप्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात. सर, जसं मी आत्ता म्हणाले, की बदलती लाईफस्टाईल आणि त्यामुळे आपण खूप यूज्ड टू झालेलो आहोत, की हा डिसीज हा होणारच आहे. मग तो डायबिटीज झाला, थायरॉईड झाला किंवा अजून हार्ट डिसीज एखादा झाला. पण आता लग्न उशिरा होतायत आणि त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग जसं मी आत्ता म्हणाले, ते उशिरा होतं आणि मग बाळ व्हायला हा आता त्रास व्हायला लागलाय. ही नैसर्गिक प्रक्रिया जी पूर्वी होती, ती आता राहिलेली नाहीये. म्हणजे लग्न उशिरा, तिशीनंतर लग्न म्हणजे IVFच, IUIच, टेस्ट ट्यूब बेबीज, ही मानसिक स्थिती कुठेतरी आपली झालेलीच आहे. हे सगळं कधी बदलत गेलं आणि हे का या यंग जनरेशनला कळलं नाही? मॅडम, प्रेग्नन्सी मिळणं, प्रेग्नन्सी हवी असणं ही एका प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. काही मुलींना लग्न जेव्हा ते लवकर करतात, तेव्हा ती लवकर हवी असते. काही मुलींना आणि राईटफुली सो त्यांना त्यांचे करियर पर्स्यू करायचे असतात. पण माझ्या 17 वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवात मी तुम्हाला एक नक्की सांगू शकतो, की प्रत्येक मुलीच्या, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदा ना एकदा एक तो पॉइंट येतो, जेव्हा तिला वाटतं, की आता आपण आई व्हावं.
आणि ही जी तिची इच्छा असते ना, ही एक बायोलॉजिकल नीड आहे. रादर प्रत्येक पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक मुलीला ते रिप्रोडक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते स्वतः त्यांच्यात एवढं डीप एनग्रेव्ड इन्स्टॉल्ड आहे ना, की कुठे ना कुठे पुढे जाऊन त्यांच्या मनात कधी ना कधी तो भाव उत्पन्न होतो, व्हेअर इन दे फील कंपेल्ड की आता मी प्रेग्नंट व्हावं. कित्येक स्त्रियांना प्रेग्नन्सी नको असते एका पॉइंटला, पण त्याचा अर्थ असा नसतो की त्यांना पुढे जाऊन नको असते. हं. आणि याचमुळे होतं असं की आजच्या 21व्या शतकाच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आणि मला असं वाटतं ते एकदम बरोबर आहे, जिथे मुलींना पण वाटतं की आम्ही शिक्षण घ्यावं, करिअर करावं. प्रत्येक मुलीची इच्छा नाही आहे की 21, 22, 23व्या वर्षी सगळा संसार थाटावा आणि कुठलंही शिक्षण न घेता फक्त मुलं-बाळ करावं. त्यांना वाटतं की आम्ही शिक्षण घ्यावं, मुलांच्या तोडीस-तोड शिक्षण घ्यावं, डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार वेगवेगळं बनावं आणि त्यानंतर त्या करिअरच्या रेसमध्ये ना, आपल्या भारतात ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचे करिअर स्पॅन आहेत, आपल्याला अंदाजे 27 ते 30 वय वर्ष येतं, जिथे आपल्याला थोडा कुठे आपल्याला चाहूल लागते एक तर चांगल्या करिअरची. आणि मग त्यात 30शी पर्यंत जेव्हा पोहोचतो, तेव्हा त्या जोडप्याला मग फायनली ती मुलगी विचार करायला लागते, की हां, आता मला लग्न करायचंय. हं. आणि जेव्हा ती 30शीला लग्न करते, तेव्हा कुठल्याही जोडप्याला स्वाभाविक आहे ना वाटणं, की लग्न झाल्या-झाल्या लगेच कोणालाही मूल-बाळ नको असतं. हं. केवळ लग्न एक जोडपं मूल-बाळासाठी करत नाही. त्यांना लग्न झाल्यानंतर थोडे दिवस त्यांना पण मौज-हौस पाहिजे असते. हं. फिरणं हवं असतं. करिअर थोडं बहुत सेटल झालेलं असतं. त्यामुळे ही इच्छा असते, की आता थोडंफार सेव्हिंग झालंय, तर आपण 1-2 वर्ष जरा आयुष्य जगू, फिरू. या सगळ्या नैसर्गिक माणसाच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्याच्या डिझायर्सच्या, त्याच्या इच्छेच्या आणि असं करत-करत हळू ती मुलगी 32शीला पोहोचते. अगदी. आणि जशी 32शीला पोहोचते, आपल्या समाजात अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे आजूबाजूचे, घरातले, मित्र, मैत्रिणी आणि आपण किंबहुना स्वतःसुद्धा फायनली हा एकमेकाला प्रश्न विचारायला लागतो, की आता बाळ कधी? आता पाळणा कधी घालणार? हा पॉइंट युजुअली आता मुली ज्या करिअर पर्स्यू करतायत, त्यांच्या आयुष्यात हा अप्रॉक्सिमेटली हा भाव त्यांच्या मनात 32शीला यायला सुरुवात होतो आणि इथून गोंधळ सुरू होतो. कारण 32ला जेव्हा ती मुलगी प्रेग्नन्सीचा प्लॅन सुरू करते, तेव्हा स्वाभाविकरित्या कुठल्याही मुलीला, कुठल्याही जोडप्याला असं तर नाही ना वाटणार, की मला आता 32ला मला बाळ सुरू हवंय, तर मी लगेच डॉक्टरकडे जाते. असं कधीच होत नाही. हं. त्यांना वाटतं ॲट आम्ही वर्ष, दीड वर्ष प्रयत्न करतो आणि त्यामुळे असं करत-करत खूप सहजरित्या ही मुलगी 33-34ला पोहोचते. आणि मग 34ला जेव्हा तिला बेबी प्राप्त होईनसं होतं, तेव्हा ती आमच्या क्लिनिकमध्ये पोहोचते आणि तिथून सुरू होतो तिचा फर्टिलिटी जर्नी, तिचा फर्टिलिटी प्रवास. आता यामध्ये तुम्ही त्या मुलीच्या अँगलनी बघितलं, तर तिला मूल व्हावं ही इच्छा खूप जुनी नाहीये. तिला गेल्या हं. 2 वर्षापासूनच वाटतं, की तिला बाळ व्हावं. पण नैसर्गिक आपण थोड्याशा जर रिॲलिटी लक्षात घेतल्या, तर निसर्ग जो 1,00,000 वर्षापूर्वी होता तोच आत्ताही आहे. बरोबर. आणि त्या निसर्गाने काही नियम आखून दिलेले आहेत. हं. त्यातला पहिला नियम आहे, की मुलींसाठी प्रजनन क्षमता जी असते ती त्यांची पीकवर असते वय वर्ष 21 ते वय वर्ष 27. आता वय वर्ष 21 ते वय वर्ष 27 मध्ये आपल्या भारतामध्ये मुली तर मेजॉरिटी मुली शिक्षण, एज्युकेशन, करिअर हं. वगैरे, वगैरे चालू आहे. सो हा टाईममध्ये तर प्रेग्नन्सी संभव नाहीये. पण निसर्गाला या गोष्टीशी काही देणं-घेणं नाहीये. हं. सायंटिफिकली कुठलीही स्त्री जेव्हा 30शी क्रॉस करते, तेव्हा सायंटिफिकली, बायोलॉजिकली हा वर्ड किती जरी क्रुएल वाटला तरी त्याला एल्डरली म्हटलं जातं. म्हणजे 30शी नंतर नैसर्गिक प्रजनन क्षमता ही कमी होते. जसं वयाची 40शी लागल्यावर आपल्याला चष्मा लागतो, केस पांढरे व्हायला लागतात, तुमच्या हृदयाची क्षमता कमी व्हायला लागते. तसंच प्रजनन क्षमता ही जरी भले कुठे दिसत नसेल, तरी एका पुरुषाची आणि एका स्त्रीची प्रजनन क्षमता ही वयाप्रमाणे हळू कमी होत जाते. आणि मग हे जोडपं जेव्हा 33-34ला जेव्हा आमच्याकडे पोहोचतं, तेव्हा एकीकडे त्यांना आता त्या पॉइंटला प्रेग्नन्सीसाठी त्यांना किती घाई नसेल, हं. तरी रिॲलिटी ही आहे, की निसर्ग आता त्यांच्यावर दारं हळू बंद करत चाललंय. हं. 35शी नंतर नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी मिळण्यासाठी खूप स्ट्रगल असतं. अगदी. त्यामुळे मग जेव्हा पेशंट 33-34ला आमच्याकडे पोहोचतो, तेव्हा स्वाभाविकरित्या एका बाजूला असते त्या कपलची इच्छा, की त्यांना नैसर्गिकरित्या बाळ व्हावं हं. आणि दुसरीकडे असते ती सायंटिफिक रिॲलिटी जिथे
काही वेळेला काही कपल्समध्ये काही प्रॉब्लेम्स उद्भवतात आणि मग या दोन्हीचा जोड, या दोन्हीची संगत घालत आमचा प्रयत्न असतो की त्या जोडप्याला जेवढं होईल तेवढं नॅचरल प्रेग्नन्सी प्राप्त व्हावी. आता ही जी इच्छा आहे नॅचरल प्रेग्नन्सी प्राप्त व्हावी, यामध्ये जेव्हा जोडपं आमच्याकडे येतं तेव्हा आम्ही केवळ त्या इच्छेपोटी पेशंटची ट्रीटमेंट नाही सुरू करू शकत. आणि तिथेच होतो त्या फर्टिलिटी जर्नीचा पहिला टप्पा, जिथे आम्हाला काही इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात, काही तपासण्या करायला लागतात आणि त्यानंतर ठरतं की कुठल्या जोडप्याला आम्ही नॅचरल प्रेग्नन्सीसाठी ट्रीट करू शकतो आणि कुठली अशी जोडपी आहेत ज्यांना IUI किंवा IVF ट्रीटमेंट लागू शकते. बरोबर. जसं तुम्ही आता सांगितलं, की ही प्रोसेस जसं आपलं वय वाढत जातंय तसं कुठेतरी कठीण होते. पण जर आपण सामाजिक, आपल्या आजूबाजूला राहणारे, फार दूरवर नाही, तर आपल्या घरातलेच, आपले नातेवाईक यांचं या गोष्टीकडे पाहणं बघितलं, तर लग्न झाल्यानंतर जोडप्याला हे सांगितलं जातं, की मग आता लवकर गोड बातमी येऊ द्या किंवा करिअर वगैरे राहू द्या. आमच्या वेळेला असं नव्हतं, तुमच्या वेळेला हे असं आहे. तर या सगळ्या गोष्टी करिअर झालं किंवा वय वाढतंय हे तर झालंच. पण अजूनही काही त्याला वेगळी कारणं आहेत का, की का याचं प्रमाण वाढतंय आणि जे नैसर्गिक व्हायला पाहिजे, ते आता न होता का प्रत्येकाला डॉक्टरांची गरज लागते? सो मी तुम्हाला ह्याच्यासाठी मॅडम काही इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स सांगेन. हं, भारतामध्ये 1992-93 साली वंध्यत्व हं, म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे जोडप्यांना बाळ न होणं, ह्याचं प्रमाण केवळ 2 ते 3% होतं. हं. 1992-93 साली, म्हणजे केवळ 3 दशकांपूर्वी. आज 2025 मध्ये याच वंध्यत्वाचं प्रमाण 18 ते 20% आहे. म्हणजे दर 100 जोडप्यांपैकी 18 ते 20 कपल्सना सीरियस फर्टिलिटी इश्यूज भारतात आहेत. हे प्रमाण म्हणजे असं बघा, जर 100 लोकं प्रयत्न करत असतील बाळासाठी, तर 20% लोकांना तर डेफिनेटली प्रॉब्लेम्स आहेत. हं, आणि बाकी 80% लोकांना पण किंबहुना प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. हं, आता आपण एका दुसऱ्या स्टॅटिस्टिककडे बघू. या 20% लोकांपैकी तुम्हाला माहिती आहे किती लोकं ॲक्चुअली प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट, फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतात? हं. केवळ 1%. बापरे! सो ते राहिलेले 16-17% जे कपल्स आहेत, हं, ते घरी या गोष्टीमुळे खूप त्रस्त असतात, डॉक्टरकडे येत नाहीत. आपल्या समाजात प्रेग्नन्सीच्या अराउंड खूप सारे टॅबू आहेत. हं, लग्न झाल्यावर जर 1 वर्षात एखाद्या जोडप्याला मूलबाळ झालं नाही, तर त्या स्त्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, हे आपल्याकडे फॉरगॉन कन्क्लुजन असतं. अगदी. म्हणजे ॲज इफ लग्न झाल्यावर बाळ झालं नाही, तर ते कपलच्या स्वेच्छेपोटी नाही, तर त्यांना प्रॉब्लेम आहे म्हणूनच बाळ होत नाही, असं आपण गृहीत धरून चालतो. हं, की हेही पॉसिबल आहे ना, की एखाद्या जोडप्याला पहिले 2 वर्ष बाळ नको आहे आणि त्यासाठी ते प्रिकॉशन घेतायत. हं, पण हा त्यांचा जो भाव असतो, तो कधीही कोणी लक्षात घेत नाही. कारण आपल्या समाजात पहिल्यापासून स्त्रीकडे बघितलं जातं, ते केवळ एका रिप्रोडक्शनचं संसाधन म्हणूनच. की मुलीचं जर लग्न झालं, तर मुलीनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर प्रेग्नंट होऊन त्या वंशाचा दिवा दिला पाहिजे. हं, तो जर दिला नाही, तर त्या अदरवाईज दॅट त्या लग्नाला काही अर्थ नाही. ही आपली एक पारंपरिक रूढी प्रथा चालू आहे. हं, आणि आता जेव्हा या रूढीला तडा लागतोय, मुली लग्न झाल्यावर सुद्धा म्हणतात, की मला आता लगेच बाळ नको आहे, मला करियर बघायचंय. हं, तिथून पुढे कुठेतरी कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. हं, आज अशी कित्येक जोडपी आहेत, ज्यांना फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यायची आहे, पण ते बाहेर नाही सांगू शकत. किंबहुना आमच्याकडे जेव्हा फर्टिलिटी ट्रीटमेंट्स घ्यायला कपल येतात, तेव्हा कित्येक कपल्स असे आहेत, ज्यामध्ये ॲक्चुअली मुलींमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण पुरुषांचं वंध्यत्व हा तर आपल्याकडे एवढा मोठा टॅबूचा सब्जेक्ट आहे, हं, की पुरुषांमध्ये वंध्यत्व असूच शकत नाही, ही आपल्या समाजाची ॲब्सोल्यूट धारणा आहे. आणि त्याचं कारण आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती. पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे काय? तर पुरुषांच्यात प्रॉब्लेम नाही. जर मूलबाळ होत नसेल, तर मुलीमध्येच प्रॉब्लेम आहे. जर मूलबाळ होत नसेल, तर पुरुषामध्ये प्रॉब्लेम असूच शकत नाही. ही जी समाजाची धारणा आहे, यासाठी मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक सांगायचं आहे. जगभरात ज्या जोडप्यांना मूलबाळ होत नाही, त्यापैकी मेल इन्फर्टिलिटी जर पुरुषांमधलं वंध्यत्व ह्याच्या कारणाचं जर वर्गीकरण सेपरेट केलं, तर ते अंदाजे 15% आहे. म्हणजे जगभरात जर एखाद्या जोडप्याला बाळ होत नसेल, भारत सोडून हां, हं, बाळ होत नसेल, तर अंदाजे 15% अशा कपल्समध्ये पुरुषांमध्ये प्रॉब्लेम सापडतात.
तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये हे प्रमाण किती आहे? हं. भारतामध्ये आता आम्ही सांगतो 50% जोडपी ज्यांना मूलबाळ होत नाही, त्यांच्यामध्ये पुरुषांमध्ये वंध्यत्वाचं काही ना काहीतरी कारण असतं. आता विचार करा, ती मुलगी जी घरात आहे, जिला किंबहुना आणि मी टोमणा शब्द वापरेन कारण ही रिॲलिटी आहे. समाज कुठल्या फंक्शनमध्ये गेलं की पहिला प्रश्न असतो, "अरे मग मूल कधी होणार?" हो, घरातले जेवताना, उठता, बसता पहिला प्रश्न तोच असतो, "मूल कधी होणार?" बरोबर. वास्तविक पाहता ही प्रेग्नन्सी एवढी पर्सनल गोष्ट आहे, पण ती चव्हाट्यावर आणली जाते. आणि ती मुलगी जोपर्यंत प्रेग्नंट होत नाही, तोपर्यंत ती जिथे-जिथे जाईल, तिथे तिला पहिला प्रश्न हाच विचारला जातो, की मूल कधी होणार? अगदी. बरोबर? आणि या मूल कधी होणाऱ्याला जर इमॅजिन करा, त्या जोडप्यामध्ये जर पुरुषाचं वंध्यत्वाचं काही कारण असेल, तर हे त्या स्त्रीला माहिती आहे. पण ती कोणाला सांगू नाही शकत. अगदी. ती कुणाला का सांगू शकत नाही? कारण तिला त्या पुरुषाचं, तिच्या नवऱ्याचं काळजी आहे. कारण हा समाज जेवढा स्त्रीसाठी क्रूर आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट पुरुषांसाठी क्रूर आहे. आपण इन्फर्टिलिटी जर पुरुषात असेल, तर "ये मर्द नहीं है" इथूनच सुरुवात होते. आणि त्यानंतर त्या जोडप्याला जे भोगायला लागतं ना, ते अनइमॅजिनेबल कॉन्सिक्वेन्सेस आणि अनइमॅजिनेबल पेन आहे. आणि याचमुळे कुठे ना कुठेतरी या इन्फर्टिलिटीबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. अगदी. तुम्हाला मी सांगतो, पाश्चिमात्य देश किती जास्त याबाबतीत सेन्सिटिव्ह आहेत. आता इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व हा ॲक्चुअली तुम्ही बघाल तर अत्यंत क्रूर शब्द आहे. आपल्याकडे एखादं जोडपं येतं तेव्हा आपण त्यांना म्हणायचं का, की तुम्ही इन्फर्टाईल आहात, तुम्ही वंध्यत्व आहे तुम्हाला. हा हं. शब्द खूप क्रूर आहे. ॲक्चुअली आता आम्ही शब्द वापरतो सबफर्टिलिटी. हं. सबफर्टिलिटी म्हणजे आपण कसं एक्झाममध्ये जो पहिला येतो तो पहिला, जो दुसरा, तिसरा येतो त्याला आपण फेल नाही म्हणत ना. तो दुसरा येतो, तो तिसरा येतो. ही काही कॉम्पिटिशन नाहीये. बाळ बनवण्याची कॉम्पिटिशन नाहीये. काही जोडप्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहते, मेजॉरिटी लोकांना राहते. ते काही जशी काही खूप मोठी अचीव्हमेंट नाहीये, ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. तसंच काही जोडप्यांना जर बाळ राहत नसेल, तर तीही एक नॅचरल रिॲलिटी आहे. हं. जर ही नॅचरल रिॲलिटीच आपल्याला ॲक्सेप्ट नसेल करायची, तर मग किंबहुना त्या सगळ्या मुली ज्या खूप सक्सेसफुली करियर रन हं. करतायत, तुमचे स्टुडिओज रन करतायत, तुमचे ऑफिसेस, हॉस्पिटल्स, कोर्ट्स, कचेऱ्या, वेगवेगळ्या गोष्टी ज्या मुली रन करतायत, इमॅजिन करून बघा बरं, जर आत्ता 2025 मध्ये या सगळ्या मुलींनी बॅकआउट केलं आणि या सगळ्या समाजाची एक इच्छा आहे रिप्रोडक्शन करावं म्हणून, ही पूर्ण करून देण्यासाठी जर प्रत्येक मुलगी जर घरात येऊन बसली, तर तुमचा समाज फंक्शनल राहील का? नाही ना. अगदी. तेव्हा कुठे ना कुठेतरी हे समजून घेण्याची गरज आहे, की जर एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसेल, तर कुठे ना कुठेतरी त्याला जबाबदार तो समाज पण आहे. ज्या समाजाने आता भाग पाडलेला आहे त्या जोडप्याला, आपण डबल इंजिन म्हणतो ना, घरात पण डबल इंजिन लागतं. त्याशिवाय मुंबई, पुणे, नाशिक शक्य नाही हो घरं चालवणं. जी महागाई आहे, त्यामध्ये दोघांनीही काम केल्याशिवाय घर कसं चालणार आहे? आणि मग थोडीशी फायनान्शियल स्टॅबिलिटी नसेल, तर त्याच्या आधी मूलबाळ करून तरी काय करणार आहे? आज साध्या सोप्या एल-के-जीच्या फिया किती झाल्यात मुलांच्या? एवढं परवडायला नको. एक डे केअरमध्ये शहरामध्ये फी 30 आणि ₹40,000. मग स्वाभाविकरित्या थोडंसं फायनान्शियल सिक्युरिटी येण्याच्या आधी कसं ते जोडपं प्रेग्नन्सीचं प्लॅन करेल? हे रिॲलिटी आहे. आता ते करेपर्यंत ती फायनान्शियल स्टॅबिलिटी येईपर्यंत एक 2-3 वर्ष जाणार आहेत. आणि त्यामध्ये जेव्हा शारीरिकरित्या काही बदल होत आहेत, तेव्हा ते तरी काय करणार त्याला? हं. ती त्यांची मजबुरी आहे. असं नाहीये की त्यांना माहीत नाहीये की माझं वय 33-34 होतं तेव्हा कदाचित मला फर्टिलिटीला स्ट्रगल येतील. ही रिॲलिटी आहे. पण त्यांच्याकडे दुसरा मार्ग नाहीये. आणि ही जी घुसमट आहे, या घुसमटीबद्दल आपण अजिबात बोलत नाही. मला तुम्हाला आणि सगळ्या दर्शकांना एक सिंपल गोष्ट बघा तुमच्या डोळ्यासमोर. एक जोडपं ज्या शहरामध्ये सकाळी 7 वाजता दोघं जण बाहेर पडतात. 7 काय हो, मुंबईमध्ये तर सकाळी 6 ची पहिली ट्रेन जोडपी पकडतात, बरोबर? अगदी. सकाळी 6 ला जातात, दिवसभर मर-मर काम करतात. आपण किती लोकांना लंच ब्रेक सकाळी 11 वाजता, ब्रेकफास्ट ब्रेक सकाळी 9 ला, लंच 11 ला मिळतो. आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कुठल्याही मुलीला लंच दुपारी 2च्या आत नाही मिळत. बरोबर? अगदी. 2 ला लंच नाही मिळत. त्यानंतर ती मुलगी तशीच, तो मुलगा दोघंही सकाळी 7 पासून काम सुरू करतात.
कुठले ऑफिसेस 5ला संपतात मला सांगा? प्रत्येकजण 8-9 पर्यंत काम करतो. त्यानंतर हे जोडपं थकून भागून 2-2 तास ट्रॅव्हल करून रात्री 11ला घरी येतं. ही रिॲलिटी आहे. सकाळी 7 ते 11 अक्षरशः गुरासारखं काम केल्यावर किती जोडप्यांना नंतर काहीतरी एकमेकाच्यात इंटरेस्ट शिल्लक राहील हो मला सांगा? ही रिॲलिटी आहे. आणि आपण या रिॲलिटीकडे जर बघणार नसेल, तर आपल्याला कधीच समजणार नाही की समाजात वंध्यत्व का वाढतंय? कारण हा एक खूप मोठा सोशल फॅक्टर आहे, जिथे आम्ही बघतो की पुरुष आणि स्त्री दोघं एवढे थकलेले आहेत ते आठवडाभर काम करून, की नंतर आल्यावर त्यांना आरशात स्वतःचं तोंड बघावं वाटत नाही. अगदी. मग काय होतं? ते झोपून जातात. आता हेच जर दिवसेंदिवस, आठवडे-आठवडे, महिना, वर्ष यात कन्व्हर्ट झाली, तर काय होणार हो? तर स्वाभाविकरित्या शरीरात काहीतरी बदल होणार आहेत. आपण म्हणतो, "हां, अरे एक्सरसाइज करावा, छान डाएट करावा." किती जोडप्यांना एक्सरसाइज करायला वेळ? दुपारच्या डब्यामध्ये एक तो एवढासा डबा लोकं कॅरी करतात, ज्यात 2 पोळ्या, 2 चपात्या, थोडीशी भाजी असते. आपण Instagramच्या रीलमध्ये तर पाहतो, ती सकाळी स्मूदी असावी, ड्राय फ्रूट असावेत, 2-2 तासांनी खायला असावं. मग त्या मुलीनी दुपारी असा छान डाएट घ्यावा. रिॲलिटी काय आहे? रिॲलिटी ही आहे, की कुणालाच अलीकडे लंच आणि डिनरमध्ये साधं प्रॉपर न्यूट्रिशियस फूड नाहीये. एक्सरसाइज करायला कुणाला वेळ आहे? सकाळी 6ला जर माणूस ऑफिसला निघतो, रात्री 9ला येतो. 9 नंतर कोण एक्सरसाइज करू शकतं? तर कुठे ना कुठेतरी आपण या वेस्टर्न पाश्चिमात्य ज्या एक्स्पेक्टेशन्स आहेत, या आपण स्वतःवर लादून घेतोय आणि आपण हे विसरून चाललोय, की आजही आपण एक विकसनशील देश आहोत. आपण एक डेव्हलपिंग कंट्री आहोत, ज्या डेव्हलपिंग कंट्रीजच्या या रिॲलिटी आहेत, की इथे आपल्याला सगळ्यांना काम करायचंय, आपले करिअर पुढे घेऊन जायचे. आणि हे करत असताना इन्फर्टिलिटी हा एक त्याचा होणारा ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे. मला लोकांनी मी नेहमी सांगतो, की तुम्ही फॅक्टरीत काम करता, तेव्हा लेबर लॉजमध्ये ऑक्युपेशनल हॅझार्ड येतं, हं. की तुम्ही इथे काम करत असाल तर तुम्हाला ह्या-ह्या रिस्क आहेत. आज शहरामध्ये जोडप्यांना जर त्यांचं करिअर पुढे करायचं आहे ना, तर त्याचं अजून एक ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे आणि ते ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे इन्फर्टिलिटी. ही रिॲलिटी जर आपण सगळ्यांनी समजून घेतली, तर त्या प्रत्येक जोडप्याकडे बघण्याचा आपला थोडासा सहानुभूतीपूर्ण हं. दृष्टिकोन होईल. मुलींना म्हणणं खूप सोपं आहे हो, तुला प्रेग्नन्सी राहत नाही का? कधी त्या जागेमध्ये जाऊन बघा, की त्या मुलीला खरंच प्रेग्नन्सी नको असेल, तर ती ती सकाळी 7 ते रात्री 11 हे करून पुन्हा हॉस्पिटलच्या वाऱ्या करेल का हो? नाही. मेजॉरिटी टाईम्स मी बघतो आमच्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा, आमच्या फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये मॅक्सिमम मुली येतात. पुरुष पहिल्या, दुसऱ्या व्हिजिटला येतो, त्यानंतर त्याला पण येणं शक्य होत नाही. आता इमॅजिन करा, ती मुलगी एकीकडे 14 तास काम करतीये. हं. हं. दुसरीकडे तिला बेबी होत नाहीये. हं. तिसरीकडे हा सगळा हुशार आपला समाज टोमणे मारतो, बाळ होत नाही म्हणून. हं. चौथीकडे डॉक्टरकडे गेल्यावर काही प्रॉब्लेम्स आहेत. या टॉक्सिक कॉकटेलमुळे जो स्ट्रेस वाढतोय प्रत्येकाचा, या स्ट्रेसमुळे अजून एक प्रॉब्लेम होतो आणि तो होतो, की त्या मुलीची, त्या मुलाची हेल्थ अजून खराब होते आणि त्यामुळे पणवंध्यत्व होतं आणि ह्याला आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो व्हिशियस सर्कल, की एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट आणि त्या दुसऱ्या गोष्टीमुळे पुन्हा पहिली गोष्ट. सो जेव्हा ही सामाजिक ही जी एक डिफिकल्टी आपण सगळे फेस करतो ना, यामध्ये कुठे ना कुठेतरी थोडंसं आपण या बाबतीत थोडंसं सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे त्या जोडप्याबद्दल. अगदी. प्रेग्नन्सी जेवढी एक पब्लिकली दिसणारी गोष्ट आहे ना, तेवढीच ती एक प्रायव्हेट गोष्ट पण आहे. आणि एखाद्या जोडप्याला जर ती मिळत नाहीये, तर आपण ॲज अ समाज खूप क्रुएल होऊन, त्याला खूप टॉन्ट करून बरोबर नाहीये. तुम्हाला मी सांगू का? आपल्या समाजात जर एखाद्या मुलीला बाळ होत नसेल ना, तर तिला एखाद्या चांगल्या फंक्शनला पण इन्व्हाईट केलं जात नाही. मला माहिती आहे तसे कस्टम जिथे एखाद्या जोडप्याला जर बाळ होत नसेल आणि जर त्यांच्या घरात एखादा दुसरा पुरुष त्याचं लग्न होत असेल ना, तर त्याला अंघोळीला बसवल्यावर त्याच्या पाण्याने या जोडप्याने अंघोळ करायची असते. हं. इतक्या क्रुएल गोष्टी आहेत. आणि कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी गैरसमजांमुळे आहेत. का? तर आपल्याला कोणालाच इन्फर्टिलिटीबद्दल बोलायचंच नाही. आपल्याला हे मान्यच नाही करायचंय, की या आपल्या बदलणाऱ्या जीवनशैलीचा एक प्रॉब्लेम आहे हा इन्फर्टिलिटी आणि हा ट्रीट होऊ शकतो. सायन्स यासाठीच आहे ना. यासाठीच तर मेडिसिन आहे. तुम्हाला जसे हृदयाचे, किडनीचे आज भारतामध्ये 3 पैकी 1 लोकांना डायबिटीज आहे. 4 पैकी 1 लोकांना हायपरटेन्शन आहे. तुम्ही ते मान्यच करता ना. मग तुम्हाला इन्फर्टिलिटी मान्य करायला एवढं का त्रास आहे? एवढं का
त्या जोडप्याला लाज वाटावी, त्यांनी जावं डॉक्टरकडे, सांगावं की बाबा मला नाहीये, मला नाही बाळ होत, मला मदत करा, दॅट्स ऑल. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की आज कित्येक जोडपी लग्न एक एक नाही, दोन दोन, तीन तीन, चार चार, पाच पाच वर्ष झाल्यानंतर आमच्याकडे येतात आणि सांगतात की डॉक्टर आमचे रिलेशन्सच राहिलेले नाही आहेत कधी. आता ही मुलगी आणि हा मुलगा कुणाला सांगू शकता तो? ते सांगू शकत नाहीत आणि त्या गोष्टीला एवढा मोठा टॅबू आहे की ते समोर येत नाहीत. आज पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन ही गोष्ट एवढी जास्त आहे की स्टॅटिस्टिकली प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात 65 ते 70% चान्स आहे की कधी ना कधीतरी दे आर गोइंग टू फेस दिस प्रॉब्लेम, जिथे त्यांना लिंग ताठरतेचा, ज्याला आम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो, हा प्रॉब्लेम येतो. आता विचार करा, एक जोडपं ज्याचं लग्न झालंय, जिथे त्यांना हा प्रॉब्लेम आहे. मुलगी सांगू शकते का हो सासूला, आईला हा प्रॉब्लेम आहे? ती चूप बसून सहन करते. बरोबर? मुलगा पण कुणाला बोलू नाही शकत, कारण पुन्हा चेष्टा मस्करी. आणि यामुळे ते जोडपं सायलेंटली सफर करत जातं. आणि डॉक्टरकडे येण्यासाठी जोडपं बाहेर निघालं की पहिला प्रश्न काय असतो? कुठे चालला? मग फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आल्यावर कोणीतरी, "अरे, हा आला होता, हा दिसला होता." कोणी फर्टिलिटी क्लिनिकच्या आसपास जरी दिसलं ना, तरी त्या जोडप्याला भयंकर प्रॉब्लेम आहे आणि त्यांना बाळ होऊ शकत नाही, हे फॉरगॉन कन्क्लुजन असतं. आणि या सगळ्यामुळे आपल्या समाजात टॅबू वाढतोय आणि त्यामुळे जोडप्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचायलाच वेळ लागतो. मी लोकांना सांगतो, की तुम्ही जर यंग असाल, तुम्ही बेबीसाठी प्रयत्न करत असाल आणि 6 महिने जर झाले असतील, जिथे तुम्ही 6 मंथ्स ट्राय करताय आणि तुम्हाला बेबी होत नसेल, तर इट इज अबाउट टाईम की तुम्ही डॉक्टर्सकडे या. ओके? मला एक सगळ्या लोकांना हा एक मेसेज द्यायचा आहे, की लक्षात ठेवा, फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जेव्हा तुम्हाला 6 महिने झाले बाळ होत नाहीये, जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा तुम्ही एक गोष्ट एकदम निक्षून तुमच्या लक्षात पाहिजे, की तुम्ही तिथे कुठल्याही ट्रीटमेंटसाठी जायचं नाहीये. तिथे तुम्ही जायचंय एका काउन्सिलिंगसाठी, एका कन्सल्टेशनसाठी आणि काही इन्व्हेस्टिगेशनसाठी. फर्टिलिटी क्लिनिकमध्ये गेल्यावर त्याचा अर्थ हा नव्हे, की आला पेशंट की लगे करा ट्रीटमेंट सुरू, असं नाहीये. पेशंट आल्यावर डेफिनेटली आम्हाला त्या कपलला आम्ही इन्व्हेस्टिगेट करतो, ज्यामध्ये आम्ही बघतो की पुरुषाचं जे स्पर्म काउंट आहे तो कसा आहे, स्त्रीमध्ये तिची जो अंडकोश असतो, तिची जी ओव्हरी असते, त्याची कपॅसिटी कशी आहे, सोनोग्राफीवर आम्हाला युट्रस कसं हे दिसतं. या गोष्टी जर छान नॉर्मल असतील, तर एकदम साध्या सोप्या ट्रीटमेंट्सनी त्या पेशंटला नॅचरल प्रेग्नन्सी मिळते हो, असं नाहीये. पण हे केव्हा संभव आहे? जर ते जोडपं टाईमली डॉक्टरकडे आलं तर. आता तो प्रॉब्लेम असताना जर 6-6, 7-7 वर्ष कुणी सांगतं या देवाचा नवस फेडून ये, कुणी सांगतं ते करून ये, कुणी सांगतं या बाबाकडे जा. असं करत 6-6, 7-7 वर्ष गेल्यानंतर स्वाभाविकरित्या जर ते फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आले, जेव्हा त्या पेशंटचं वयच आता 36-37 आहे. एवढे प्रॉब्लेम आहेत, की नॅचरल प्रेग्नन्सी दिसतच नाहीये संभव. मग अशा पेशंट्सना IVFच करायला लागतो. सो IVF ट्रीटमेंटचा पण दर वाढायचं कारण सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे, की कपल्स टाईमली डॉक्टर्सकडे नाही येत. मी सांगितलं तसं केवळ 1 ते 2% जोडपी टाईमली येतात डॉक्टरकडे. बाकी ही सगळी 15 ते 18% लोकं आहेत ना, ती घरी फक्त ते यातना सहन करत राहतात. समाजाचे टोमणे खात राहतात. पण त्यांना कुणी ना घरातले बळ देतात ना ते स्वतः एवढं बळ बांधू शकतात, की 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरात ते डॉक्टरकडे येतील आणि सांगतील, की "डॉक्टर, आम्ही प्रयत्न करतोय, आम्हाला बाळ होत नाही." तर बघा, जसं तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला डोळ्याला दिसत नाही, तेव्हा तुम्ही मात्र लगेच डॉक्टरकडे जाता ना, "अहो, अगदी. जरा डोळ्याला दिसत नाही, नंबर चेक करा." हो. मग इथे बाळ होत नाही, तर तुम्हाला डॉक्टरला येऊन सांगायला एवढा प्रॉब्लेम काय आहे? सो या कुठे ना कुठेतरी गोष्टीचं आपल्या समाजाने आता भान ठेवणं गरजेचं आहे. एक जोडपं जेव्हा प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहे, तेव्हा थोडीशी सेन्सिटिव्हिटी, थोडीशी त्या बाबतीत एवढं निष्ठुर होणं गरजेचं नाहीये. थोडंसं काइंडनेस ठेवून जर त्या जोडप्याला डॉक्टरकडे पाठवलं घरातल्यांनीच. आता इमॅजिन करा हा सिनेरिओ. एक दुसरं घर, हसतं-खेळतं घर आहे, जिथे सासू, सासरे, दीर आपले सगळे, "अरे तुम लोगों को बच्चा नहीं हो रहा है ना, तुम्ही एक काम करा, सरळ डॉक्टरकडे जा. आम्ही पण येतो तुमच्याबरोबर." किती रिलॅक्स वातावरण असेल. मग तिथे त्या जोडप्याला धीर मिळतो. त्यांना वाटतं, की हां, मला हा टॅबू नाहीये. पण असं न होता अगदी वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं, की त्या कपलचं लग्न झालंय आणि त्यात दोघेही वर्किंग असतील, त्यांना वेळ मिळत नसेल आणि ही सगळी परिस्थिती घरच्यांना माहीत असून देखील जर घरचे या सगळ्याचा दोष त्या स्त्रीलाच देत असतील आणि हे
म्हणजे आपण बघतो आपल्या आजूबाजूला हे घडतंच आहे. आणि आता तुम्ही जितकी उदाहरणं सांगतायत, मला वाटतं जे प्रेक्षक आता आपला हा कार्यक्रम पाहणार आहेत, खास करून माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या महिला आहेत, त्या पाहणार आहेत, त्या रिलेट करतील, की हो आमच्या घरात हे घडलंय किंवा घडतंय आणि पुढे देखील घडणार आहे. मग या सगळ्याला आता पर्याय काय जर नाहीच होत नॅचरल प्रेग्नन्सी? सो जर नॅचरल प्रेग्नन्सी होत नसेल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं पहिली स्टेप आहे, की फक्त मुलींनी नाही, हं. त्या कपलनी पहिल्यांदा फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे जावं. आता मला इथे ना हा शब्द जरासा एक्सप्लेन करायचा आहे. काय बघा, भारतामध्ये आज भारत सरकारने एक ART लॉ पास केला 2022 साली. या ART लॉमध्ये अशी प्रोव्हिजन आहे, की त्यांनी डिफाईन केलंय, की कुठल्या सेंटर्सना फर्टिलिटी क्लिनिक्स म्हणावं. ज्यामध्ये लेव्हल 1 क्लिनिक आहेत, लेव्हल 2 क्लिनिक आहेत. आजही मोस्ट ऑफ द लोकांचा हा समज आहे, की गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ हा फर्टिलिटी स्पेशलिस्ट असतो. हं. तसं नव्हे. गायनेकॉलॉजिस्ट हा स्त्रीरोग, डिलिव्हरी, प्रेग्नन्सी किंवा बाकीचे जे गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहेत त्यासाठी असतो. फर्टिलिटी स्पेशलिस्ट हे एक वेगळं स्पेशलायझेशन आहे. आज तुम्ही कसं तुमच्या शेजाऱ्याला जर हार्ट अटॅक आला, तर आज तुम्ही डायरेक्ट त्याला कार्डिओलॉजिस्टकडे घेऊन जाता की नाही? तसंच त्या जोडप्यांनी पण फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे जाणं गरजेचं आहे. फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणजे काय? तर वंध्यत्व निवारण याचं खास ट्रेनिंग असतं. हे ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याला फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हटलं जातं. सो कपल्सनी पण ना, कुणी बऱ्याच वेळेला चुका इथे होतात, की जेव्हा एखाद्या जोडप्याला जायचं पण असतं डॉक्टरकडे, तेव्हा सून, मैत्रीण, सासू कुणी ना कुणीतरी घरातले सांगतं, "अरे माझी डिलिव्हरी तिथे झाली आहे ना, तर तू तिथेच जा." आता तिची त्या हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली. तिची फर्टिलिटी ट्रीटमेंट नाही झालेली आहे. पण तिची तिथे डिलिव्हरी झाली आहे, ते डॉक्टर ओळखीचे आहेत, तर तू तिथे जा. इथून खरा प्रॉब्लेम सुरू होतो. कारण जर वंध्यत्व निवारणाचे जे मुख्य नियम आहेत, इन्व्हेस्टिगेशन आणि त्यानंतरच ट्रीटमेंट, हे न करता पेशंट जर आला आणि कुठलेही इन्व्हेस्टिगेशन न करता पेशंटला बिनधास्त असं सांगितलं, "नाही, नाही, काही नाही, तुम्हाला बाळ होईल. तुम्ही ट्राय करा." किंवा मग काही नाही, नॅचरलीच होणार बाळ. विदाऊट एनी चेकिंग पेशंटला सांगणं, की तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी होईल, माझ्या मते हा गुन्हा आहे. कारण वय वर्ष 34-35 ला जेव्हा मुलगी आलेली असते ना, तेव्हा ही बायोलॉजिकल रियालिटी की तिच्या अंडकोशात, तिच्या ओव्हरीमध्ये लिमिटेड नंबर ऑफ एग्स शिल्लक आहेत. आणि अशा वेळेला त्या मुलीला कुठलीही तपासणी न करता, कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नसताना जर आपण त्या मुलीला सांगितलं, की नाही तुम्ही नॅचरली ट्राय करा, तर होतं असं, की ते बिचारे पुन्हा घरी परत जातात किंवा त्यांना काही ओव्ह्युलेशन स्टडी, IUI या ट्रीटमेंट दिल्या जातात, जिथे पेशंटला माहितीच नाहीये, की त्यांची ॲक्चुअली फर्टिलिटीची स्टेज काय आहे? आणि मग तिथून पुढे कॉम्प्लिकेशन सुरू होतात. सो पहिली गोष्ट सगळ्या जोडप्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, की तुम्ही फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे जा. मग आता फर्टिलिटी स्पेशलिस्ट शोधायचा कसा हो? तर अहो Google सर्च हे एवढं एक सुंदर इंजिन आहे ना, यामध्ये तुम्ही जा आणि जस्ट या गोष्टी टाका. फर्टिलिटी क्लिनिक इन सो सिटी, फर्टिलिटी डॉक्टर. तुम्हाला 5-10 बरोबर सर्च रँकिंग दिसतील. हां, एवढं नक्की आहे, की आज कमर्शियल मार्केटिंगच्या जमान्यात जो तो थोडे पैसे देऊन Google सर्चवर वर यायचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट नक्की असते ना, ते असते Google रिव्ह्यूज. तुम्ही एखाद्या हॉस्पिटलबद्दल Google रिव्ह्यूज वाचा, माहिती घ्या. तुम्ही जेवढा रिसर्च कुठे छान खायला मिळतं किंवा कुठे आपण ट्रिपला जायचो यासाठी करता ना, तेवढाच रिसर्च एक चांगल्या डॉक्टरसाठी करा. मग तुम्हाला मिळेल तो बरोबर फर्टिलिटी स्पेशलिस्ट. आणि अशा फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा पहिली पायरी असते इन्व्हेस्टिगेशन्स. आणि जेव्हा मी इन्व्हेस्टिगेशन म्हणतो तेव्हा फक्त मुलीचे नव्हे, मुलाचे सुद्धा. सो यामध्ये 3 प्रायमरी गोष्टी ज्या केल्या जातात, त्यामध्ये पुरुषाला मी सांगतो मुलाला, की पहिलं त्यांची काही ब्लड टेस्ट आणि त्यांचं स्पर्म एनालिसिस झालं पाहिजे. आणि मुलीसाठी आम्ही 2 गोष्टी ॲब्सोल्यूट मस्ट सांगतो. ते म्हणजे एक ब्लड टेस्ट, ज्या ब्लड टेस्टमध्ये आम्ही त्यांचे हॉर्मोनल प्रोफाइल्स बघतो. त्यांचा AMH नावाची एक टेस्ट असते, ज्याने आम्हाला त्या मुलीची ओव्हरीची कपॅसिटी किती आहे हे कळतं. ही टेस्ट करतो आणि त्यांची एक सोनोग्राफी करतो. बस या 3 गोष्टी जर झाल्या, तर 90% डायग्नोसिस तिथेच झालेलं असतं. त्यानंतर जर आम्हाला गर्भनलिकेचं टेस्टिंग करण्याची आवश्यकता वाटत असेल, तर आम्ही ते करतो. पण त्यानंतर ना खरी स्टेप येते आणि ती स्टेप येते म्हणजे डेली आम्ही कित्येक पेशंट्स असे बघतो, ज्यांच्या फाईलमध्ये इन्व्हेस्टिगेशन तर झालेले असतात आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये धडधडीत प्रॉब्लेम पण असतात. काही प्रॉब्लेम एवढे गंभीर किंवा सीरियस असतात, जिथे
अनफॉर्च्युनेटली आम्हाला कपलला हे सांगावं लागतं की यामध्ये नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी पॉसिबल नाही आहे. हे हे एक वाक्य सांगणं एवढं अवघड आहे का हो? नाही आहे. कारण नैसर्गिकरित्या जर प्रेग्नन्सी संभव नसेल, तर IVFनी संभव आहे. पण होतं असं की रिपोर्ट्स धडधडीत सांगतायत की पेशंटला नॅचरली प्रेग्नन्सी संभव नाही आहे. पण तरीही तो पेशंट भरडला जातो पुन्हा त्या नॅचरली ट्रीटमेंट घेण्याच्या प्रकारातच. आज तुम्ही ऑनलाईन इंटरनेट जर बघाल, तर 3-3 लाख रुपयाला पावडर विकतात लोकं. 3 लाख रुपयाला की ही पावडर खा तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी होईल. आज इंटरनेटवर प्रेग्नन्सी रिसर्चर असं काही सायन्समध्ये पोस्टच नाही हां. पण प्रेग्नन्सी रिसर्चर या नावाने लोकांना चक्क सांगतात, की तुम्हाला आम्ही गाईड करू, तुम्ही नॅचरली प्रेग्नंट व्हा, तुमचे रिपोर्ट्स कितीही खराब असू दे. हं, या प्रकारात पेशंट्सनी न पडता थोडासा सायंटिफिक अप्रोच जर पकडला ना हं, आणि जे इन्व्हेस्टिगेशन आपण एवढे पैसे खर्च करून ते हं. इन्व्हेस्टिगेशन्स का करतो? तर त्या हं. इन्व्हेस्टिगेशनने आपल्याला माहिती द्यावी. तर ते इन्व्हेस्टिगेशन जे सांगतायत त्या अनुरूप जर तुम्ही गेलात ना, तर प्रेग्नन्सी मिळणं एवढं कठीण नाहीये. अगदी. पण या बाबतीत आणखीन एक होतं, की जसं लग्न झालंय आणि आता नॅचरली प्रेग्नन्सी राहत नाहीये. त्यानंतर सुरू होतो प्रवास हा डॉक्टरकडे जाण्याचा. मग कोणीतरी मैत्रीण सांगेल, की हा माझ्या ओळखीचा आहे. ऑफिसमध्ये कोणतरी सांगेल, हा डॉक्टर ओळखीचा आहे. घरातल्यांचं वेगळंच असतं, की आपल्या घरातल्या सगळ्यांची डिलिव्हरी तिकडे झाली आहे, जसं तुम्ही सांगितलं. तर अशा वेळेला करेक्ट डॉक्टर एकतर सिलेक्ट कसा करायचा? आणि काही वेळेला असंही होतं, की डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू होऊन 6-7 महिने जातात. पण काही पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाहीये. मग ती ट्रीटमेंट तिथे थांबवली जाते आणि पुन्हा नवीन डॉक्टर शोधला जातो आणि पुन्हा ट्रीटमेंट शून्यापासून सुरू होते आणि यात किती वर्ष जातात हे आपल्यालाही कळत नाही. तर हे करणं कधी थांबवलं पाहिजे आणि हे योग्य आहे का? ह्याच्यासाठी पहिलं उत्तर हे आहे ना मॅडम, की बघा आपण माणसाचा जो एक नैसर्गिक इंटेलिजन्स आहे ना, हं, तो खूप ग्रेट आहे. व्हेअर आपण एखाद्या माणसाला भेटलो, हं, पहिल्या नजरेत, पहिल्या 5 मिनिटात आपल्याला समजून जातं, की हा माणूस आपल्यासाठी योग्य आहे का नाही. डॉक्टरसाठी पण तेच आहे हो. जेव्हा तुम्ही डॉक्टर्स क्लिनिकमध्ये जाता, तेव्हा त्यांच्या सर्व्हिसेस पहा, त्यांचा एक्सपिरियन्स पहा, त्यांचं एज्युकेशन पहा. आज भारतामध्ये क्वॅक्स, आज तुम्हाला दिसेल या फर्टिलिटी ट्रीटमेंट्समध्ये तर धडधडीत शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये कित्येक असे क्लिनिक आहे, जिथे त्या चेअरमध्ये बसलेला माणूस डॉक्टरच नाही आहे आणि पेशंटला माहितीच नाही आहे तो डॉक्टर आहे. का? तर अलीकडे डॉक्टर ही डिग्री मिळवणं अवघड नाही आहे. हं, हं, PhD वाला डॉक्टर असतो. कुठेतरी ऑनलाईन काहीतरी कोर्स केल्यावर कोणीतरी डॉक्टरेट देतो. यामुळे जो तो डॉक्टर लावतोय आणि त्याचबरोबर जो तो फर्टिलिटी स्पेशलिस्टही लावतोय. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते एकदम योग्य आहे, की पेशंटना कळेनासच होतं, की हा पण म्हणतो मी फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे. हा डॉक्टर पण म्हणतो मी फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे आणि हा पण म्हणतो. मग मला कसं कळणार? तर त्याचं एक सिंपल मी तुम्हाला उत्तर देईन, की तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जाताना तेव्हा पहिल्यांदा 3 गोष्टी नक्की पहा. हं, पहिलं, की तुमच्यासाठी जो डॉक्टर आहे, त्या डॉक्टरांचा थोडासा प्रोफाईल तुम्ही चेक करा ऑनलाईन, हं, की त्या माणसाने किती वर्ष प्रॅक्टिस केली आहे. तो स्वतः माणूस डॉक्टर आहे का? पहिली गोष्ट. हं, कधीही हे समजू नका, की कुणीतरी एक एप्रन घालून खुर्चीत बसलेला स्त्री किंवा पुरुष असेल, तर तो डॉक्टर आहे. असं नसतं बरं का. हं, यू हॅव टू फाइंड आउट, की बाबा तुमचं MBBS कुठून झालं? तुमचं MD, MS कुठून झालं? सांगा आम्हाला. हे विचारणं काही गुन्हा नाहीये. आपण तुम्ही पैसे देताय, तुम्ही फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये गेल्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे सर्टिफिकेट डिस्प्ले करायला लागतात आम्हाला. बरोबर. तुम्ही सांगा, की बाबा डॉक्टर आता माझं नाव आहे डॉक्टर चिन्मय पत्की. डॉक्टर चिन्मय पत्की कुठून MS आहेत त्यांचं दाखवा सर्टिफिकेट. बरोबर आहे की नाही? हे डिस्प्ले केलं हे गव्हर्नमेंटने नियमच यासाठी घालून दिलेत सो दॅट पेशंटची फसवणूक होऊ नये. पण पेशंट काय करतो? पेशंट जातो, कोणीतरी सांगतं म्हणून आणि तो हेही क्रॉस व्हेरिफाय करत नाही, की समोरचा फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे का? हं, बरं आजच्या काळात हे सर्च करणं खूप सोपं आहे हो. तुम्ही व्यवस्थित प्रोफाईल काढा. तुम्हाला समजून येईल तो फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे का नाही. हं, दुसरं, तुम्ही अशाच क्लिनिकमध्ये जा जिथे एंड टू एंड ट्रीटमेंट अवेलेबल आहे. हं, बऱ्याच वेळेला लोकं ज्या क्लिनिक्समध्ये जातात त्यामध्ये जर सोनोग्राफीच्या फॅसिलिटीज अवेलेबल नसतील, सोनोग्राफी करायला कुठेतरी दुसरं, मग IUI ट्रीटमेंट करण्यासाठी कुठून तरी दुसरीकडूनच सॅम्पल येतं. मग IVF लॅब तर नाहीच आहेत. अशा क्लिनिकमध्ये तुम्ही जाऊ नका. शक्यतो प्रयत्न करा, की अशा सेंटर्समध्ये जा, जिथे कंप्लीट वुमन केअर एका अंडर वन रूफ होते. जिथे तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सीसाठी पण ट्रीटमेंट पॉसिबल आहे आणि जर तुमच्या केसमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील, तर IUI, IVF सारख्या ट्रीटमेंट्स पण तिथेच अवेलेबल हव्यात. हा पहिली गोष्ट. दुसरी हं, गोष्ट,
तो डॉक्टर तुमच्यासाठी अवेलेबल असताना तुम्हाला हेही चेक करायचं आहे, की तुमची ट्रीटमेंट जी चालली आहे, त्यामध्ये तो डॉक्टर किती इन्व्हॉल्वड आहे. बऱ्याच वेळेला आज आपल्याकडे फ्रँचायझीज असतात वेगवेगळ्या फर्टिलिटी क्लिनिकच्या, जिथे कोणीतरी ज्युनियर डॉक्टर्स बसलेले असतात. सीनियर डॉक्टरची 2-2, 3-3 महिन्यात एकदाही भेट नसते. असे क्लिनिक तुमच्यासाठी योग्य नाही आहेत. सो या साध्या सोप्या गोष्टींकडे जर लक्ष ठेवलं ना, तर आपल्याला समजू शकतं की आपल्यासाठी कुठलं क्लिनिक योग्य आहे आणि कुठलं नाही. आणि लास्ट आणि इम्पॉर्टंट, तुम्ही जेव्हा त्या डॉक्टरशी बोलता, तेव्हा तुम्हाला नक्कीच समजून येतं की या डॉक्टरला माझ्या प्रॉब्लेमबद्दल काही आपुलकी आहे, जाणीव आहे का नाही आहे. जर या सगळ्या प्रश्नांची उत्तर हो असतील, तर तो तुमच्यासाठी योग्य डॉक्टर आहे. सर, आता आपण बदलती जीवनशैली आणि त्यामुळे नॅचरली कन्सीव्ह होत नाहीये, या सगळ्या गोष्टींवर बोलतोय. पण मला ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्या बाजून एक प्रश्न विचारायचा आहे, की ऑफिस सांभाळून जर एखाद्याला ट्रीटमेंट करायची आहे, तर त्याचंही टेन्शन येतं, की मग फॉलिकल स्टडी झाली किंवा दर आठवड्यात 4 वेळा डॉक्टरांकडे जा, मग सोनोग्राफी करा. काही वेळेला सोनोग्राफी सेंटर दुसरीकडे असतं, डॉक्टर दुसरीकडे असतात आणि ह्या सगळ्याला कंटाळून सुद्धा ती ट्रीटमेंट थांबवली जाते किंवा कधी-कधी खूप इच्छा असते ट्रीटमेंट पूर्ण करण्याची, पण ते तसं घडू शकत नाही. तर मग अशा वेळेला पेशंटने काय करायचं? सो यासाठीच मॅडम मी सांगतो लोकांना की ॲक्चुअली आपल्या गव्हर्नमेंटनी जे सगळे मापदंड ठरवलेले आहेत एका चांगल्या फर्टिलिटी क्लिनिकची, तुम्ही जर अशा फर्टिलिटीमध्ये क्लिनिक्समध्ये गेला ना, तर तुम्हाला ही सगळी ट्रीटमेंट एकाच ठिकाणी उपलब्ध असते. मग ती ब्लड टेस्ट असो, वा सोनोग्राफी असो, स्कॅन्स असो, वा इतरही काही सर्जिकल गोष्टी काही असो. जर या एकाच ठिकाणी अवेलेबल असतील, तर तुम्ही ऑब्झर्व्ह कराल की तुमचा स्ट्रेस असाही कमी होतो. मी दररोज कित्येक असे पेशंट्स मला येऊन सांगतात, की "सर, आम्ही ना ट्रीटमेंट दादरला घेतो. फॉलिक्युलर स्टडी आमचा गिरगावला होतो. हं. इंजेक्शन्स आम्हाला पुन्हा दादरला येऊन घ्यायचे असतात." असं जर असेल, तर ते इम्पॉसिबल आहे कुठल्याही जोडप्याला फर्टिलिटी ट्रीटमेंट्स चालू ठेवणं. पहिली एक इम्पॉर्टंट गोष्ट जोडप्यानी जी सिलेक्ट करावी, ते म्हणजे तुम्ही नावांवर जाऊ नका. तुम्ही स्वतः रिसर्च करा, की ॲक्चुअली कुठले सेंटर्स आहेत. असं जरुरी नाही आहे, की एक केस पांढरा असलेला म्हातारा डॉक्टर असेल, तर तो हुशारच आहे, असं नाही आहे. डॉक्टर पण एक ह्युमन बीइंग आहे. तुम्ही व्यवस्थित रिसर्च करा. तुम्ही फाइंड आउट करा, की कुठले सेंटर्स आहेत, जे कंप्लीट ट्रीटमेंट देतात. जिथे मेन डॉक्टर्स अवेलेबल आहेत, ज्यांचं एज्युकेशन चांगलं आहे, ज्यांचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे. अशा ठिकाणी गेलात, तर हा पहिला जो तुम्ही प्रॉब्लेम म्हणालात, की वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतो, तो थांबतो. दुसरा, तुमच्या कामांमध्ये हा फर्टिलिटी ट्रीटमेंटचा पार्ट येऊ शकतो का? तर यासाठीच तुम्हाला असे क्लिनिक चूज करायचे ज्यामध्ये कन्सल्टेशन टाईम सकाळी आणि रात्री अवेलेबल असतील. जर एखाद्या जोडप्याला मी म्हटलं, की तुम्हाला सकाळी 10 आणि 11 वाजता जर सोनोग्राफीला यायचंय, शक्य आहे का हो मग ते ऑफिसला कधी जाणार? त्यामुळे मोस्ट ऑफ द आता जे लीडिंग फर्टिलिटी क्लिनिक्स असतात, त्यांचे संध्याकाळी ओ-पी-डी अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्ही ऑफिसनंतर आल्यावर संध्याकाळी 7 नंतर सुद्धा तुम्हाला त्या ट्रीटमेंट्स मिळू शकतात. बघा यामध्ये ना थोडंसं प्लॅनिंग हवं, थोडंसं स्ट्रेस मॅनेजमेंट हवी. पण आत्ता सध्या शहरात तरी असा इश्यू बिलकुल नाही आहे, की एखाद्या जोडप्याला फर्टिलिटी ट्रीटमेंट चांगल्या ठिकाणी घ्यायची आहे आणि तो केवळ टायमिंगमुळे घेऊ शकत नाही. माझं तर म्हणणं त्याहून पुढचं आहे. जर तुम्हाला त्या टाईममध्ये बसत नसेल सपोज ती गोष्ट, तर देअर आर अदर डॉक्टर्स ऑल्सो. पण केवळ गरजेचं हे आहे, की तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायला कन्व्हिनियंट पडतंय, म्हणून तुम्ही तिथे वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेऊ नका. जर असं असेल, की डॉक्टर चांगला असेल, पण तुम्हाला थोडेसे टाईममध्ये प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही तुमचे वर्क प्रायोरिटी पण कधी ना कधीतरी ॲडजस्ट करायला हवेत ना. तुम्ही तुमच्या घरात येऊन 4 तास काम करता. वर्क फ्रॉम होम चालतं, सगळं चालतं. मग थोडंसं स्वतःच्या हेल्थसाठी तुम्ही या गोष्टी पण प्रायोरिटाईज नाही करू शकत का? प्रेग्नन्सी जरी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही थोडे तुमचे ऑफिसचे टाईम प्रायोरिटाईज करायला पाहिजे. घरच्यांना जसं सांगता, की आज मला ऑफिसला खूप काम आहे, मी उशिरा येईन. तसंच तुम्ही तुमच्या बॉसला पण सांगू शकला पाहिजे, की "बाबा रे, आता मी तुझ्यासाठी एवढे वर्ष काम केलं. आता मला बाळ हवंय. त्यासाठी मला फर्टिलिटी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. हा डॉक्टर चांगला आहे. त्याची टायमिंग हे आहे. तर मला थोडीशी मदत हवी." हे सांगणं काही चुकीचं नाहीये. सो तुम्ही जेवढं कामाला महत्त्व देता, तेवढंच या फर्टिलिटी या टॉपिकला महत्त्व दिलं ना, तर ॲक्चुअली हा इश्यू नाहीये. आपण याला कंपार्टमेंटलाइज करणं चुकीचं आहे. आपण या गोष्टीकडे एक पूर्ण हा एक सोशल इश्यू म्हणून बघितलं, तर मग यातनं मार्ग काढणं खूप सोपं आहे. बरोबर आहे. आणि असंही अनेकदा होतं, की ट्रीटमेंट चालू तर आपण केलेली आहे. आता त्याच्या सगळ्या टेस्ट करायच्या आहेत.
पेशंटला असं वाटतं, की अरे या सगळ्या टेस्ट तर या अगोदर पण आम्ही केलेल्या आहेत किंवा मागच्या डॉक्टरांनी आम्हाला या टेस्ट सांगितल्या होत्या. जेव्हा आपण डॉक्टर बदलतो, जसं मी मगाशीच म्हणाले, की प्रत्येक डॉक्टर ती शून्यापासून ट्रीटमेंट सुरू होते. तर ह्या टेस्टसुद्धा आपल्याला नव्याने कराव्या लागतात का? आणि आता महिलांसाठी काही आणखीनही वेगवेगळ्या टेस्ट आल्यात का? जसं वजायनलमधूनही काही टेस्ट केल्या जातात. ट्रान्स वजायनल एक टेस्ट आहे. तर हे नावच ऐकून भीती वाटते पेशंटला, की आता मग मला खूप दुखणार किंवा मला याची भीती वाटते. तर हे सगळं काय आहे? सो इन्व्हेस्टिगेशन्स हा कुठल्याही ट्रीटमेंटचा आत्मा आहे. हं, तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन्स प्रॉपरली करता, एकदाच सगळे करता, तेव्हा वारंवार इन्व्हेस्टिगेशन्स नाही करायला लागत. हं, होतं असं की बऱ्याचशा पेशंटनी ब्लड टेस्ट खूप केलेल्या असतात. हं, पण ॲक्चुअली कामाची जी ब्लड टेस्ट आहे ती केलेलीच नसते. फॉर एक्झाम्पल मी सगळ्या मुलींना सांगतो, की तुम्ही जेव्हा फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये जाता ना, तेव्हा ते कोलेस्ट्रॉल टेस्ट नका करत बसू. त्याचा काही उपयोग नाहीये. तुम्ही कोलेस्ट्रॉल टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, रिनल फंक्शन टेस्ट एका 24, 25, 26, 27, 30 वर्षाच्या मुलीच्या या टेस्ट करणं गरजेचं नाहीये. ती जर फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यायला आली आहे, तर पहिल्यांदा तिची AMH टेस्ट झाली पाहिजे. तिची प्रोलॅक्टिन टेस्ट झाली पाहिजे. तिची थायरॉईड टेस्ट झाली पाहिजे. सो ॲक्चुअली तुम्ही बघाल ना, तर जे सगळे चांगले फर्टिलिटी डॉक्टर आहेत आणि चांगले फर्टिलिटी क्लिनिक आहेत, तुम्हाला त्यामध्ये एक गोष्ट कॉमन दिसेल. ते खूप कमी तपासण्या देतील. हं, जर खूप साऱ्या ढीगभर तपासण्या असतील, तर समजून चला ते क्लिनिक तुमच्यासाठी योग्य नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी हं, गोष्ट, वारंवार तपासण्या करायची तर बिलकुल आवश्यकता नाहीये. एक AMH टेस्ट अशी आहे, जिथे आम्ही सांगतो की वर्षातनं एकदा ती रिपीट करायला हवी. थायरॉईड जर तुम्हाला आयुष्यात कधी नसेलच, तुमच्या पूर्वीच्या 2-3 तपासण्या थायरॉईडच्या नॉर्मल असतील, पुन्हा रिपीट करायची गरज नाहीये. हं, प्रोलॅक्टिन असं एक स्ट्रेस हार्मोन आहे. हे डेफिनेटली रिपीट करायला हवं. सो लक्षात ठेवा, हा जो तुमचा प्रश्न आहे, की वारंवार तपासण्या होतात, हा कुठे ना कुठेतरी एक सामाजिक इश्यू आहे, जिथे तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाता, मी तुम्हाला सांगितलं तसं, तुम्ही करेक्ट डॉक्टर कधी ओळखाल? हं, जेव्हा तुम्हाला दिसेल, की त्या डॉक्टरला या गोष्टीची जाणीव आहे, की अरे या पेशंटनी 2-3 महिन्यापूर्वीच टेस्ट केलेल्या आहेत. हं. पुन्हा याचे नको पैसे खर्च करायला. ही एक खूप मोठा क्लू असतो बरं का, कुठल्याही समोरचा ॲज अ माणूस, ॲज अ डॉक्टर कसा आहे ओळखायचा. तर ॲक्चुअली हा प्रश्न ना एवढा रिअलिस्टिक आहे, तुम्ही म्हणता तसा, की वारंवार प्रत्येक ठिकाणी तपासण्या होतात, ज्या की नाही व्हायला पाहिजेत. हं, पण जर तपासण्या व्हायच्याच असतील, तर अथपासून इथपर्यंत एकदाच व्हायला हव्यात. हं, आणि ज्या तपासण्या झाल्यानंतर माझं पेशंटना पण नेहमी सांगणं असतं, की बघा तुमच्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि त्या तपासण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जो प्रॉब्लेम असा आहे, की धरून चला पुरुषांचा स्पर्म काउंट, शुक्राणू काउंट 5 मिलियनपेक्षा कमी आहे. हं, जिथे स्ट्रेट फॉरवर्ड ट्रीटमेंट IVF आहे. दुसरं काही होऊच नाही शकत. हं, जर स्पर्म काउंट 15 मिलियनपेक्षा किंवा 10 मिलियनपेक्षा कमी आहे, तर IUI शिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये. हं, अशा वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं ना, हं. आता या डॉक्टरनी मला IUI ट्रीटमेंट सांगितली ना, आता मी ही फाईल घेते दुसऱ्या डॉक्टरकडे जाते. बरोबर. तो काय सांगतो बघू. ह्याला आम्ही म्हणतो विंडो शॉपिंग. म्हणजे काय ना, कुठे ना कुठेतरी आपण पण त्या वास्तविक ती रिॲलिटी जी आहे ती एक्सेप्ट करायलाच तयार नाहीये. आपण ठरवलेलं असतं. मी नेहमी पेशंटना ना हे उदाहरण देतो. तुम्ही ठरवलंय की तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सीच हवी. हं. मग आपण जरा या नॅचरलला ना जरासं आपण डायसेक्ट करू. आज बाजारामध्ये ना नॅचरल आणि ऑर्गॅनिक हे खूप डेंजरस वर्ड आहेत. ऑर्गॅनिक कुठल्याही पॅकेटवर ऑर्गॅनिक लिहिलेलं असेल, की तुम्ही ते बिनधास्त खरेदी करता, तुम्ही त्याच्यात कंटेंट पण बघत नाही. तसं कोणी जर क्लेम करत असेल, की अरे नॅचरल प्रेग्नन्सी देतो, तर लोकं असे आंधळे होतात, की तुमच्या रिपोर्टमध्ये जर असेल, की नाही नाही पॉसिबल नॅचरल प्रेग्नन्सी, तर तो समोर बसलेला देव नाही आहे ना. मग अशा वेळेला या क्लिनिकपासून त्या क्लिनिकपर्यंत एखादा डॉक्टर तुम्हाला म्हणला, की मी तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी करून देईल, तर तो निसर्गाच्या वर आहे का हो? नाही ना. तुमचे जे रिपोर्ट हे सांगतायत, की तुम्हाला नाही आहे नॅचरल प्रेग्नन्सी संभव, तुम्हाला काही ट्रीटमेंटची आवश्यकता आहे, तर ती एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे हे तुमचं वारंवार क्लिनिक बदलणं थांबतं. कारण मोस्ट ऑफ द टाईम पेशंट्स क्लिनिक यासाठी बदलतात, कारण त्यांना खरं ऐकायचं नसतं. माझ्याकडे पेशंट येतो ना, तेव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारतो, "बाबा रे, गोड बोलू का खरं बोलू?" कारण गोड बोलण्यात नुकसान नाही तुझं. खरं बोलण्यात तुझा फायदा आहे. आणि खरं हे, की एखाद्या जोडप्याला आता मी जे तुम्हाला मगाशी इन्सिडेंट सांगितलं 18% ते 20% लोकांना सध्या नाहीये संभव. हं, मग हे 18 ते 20 आमच्या क्लिनिकमध्ये कोणी ना कोणीतरी ते 18 ते 20 रुग्ण असणार आहेत ना, ज्यांना आम्हाला सांगायला लागणार आहे, की तुम्हाला लागणार आहे ट्रीटमेंट. मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी त्या जोडप्यांनी पण तेवढी प्रगल्भता विचारांची दाखवावी आणि हे समजून घ्यावं, की जेव्हा आपण एवढे हजारो रुपये त्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये खर्च करतोय, तेव्हा कुठे ना कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन जे सांगतायत ते आपण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्या घरी पाहुणा आल्यावर जसं आपण त्याला चहा-कॉफीनी सुरुवात करतो,
तसं तुमचे रिपोर्ट्स किती का खराब असो ना, आल्यावर लगेच फॉलिक्युलर स्टडीने सुरुवात करायची गरज नाही आहे. जर एखाद्या पेशंटला नाही आहे नॅचरली प्रेग्नन्सी पॉसिबल, तर मला वाटतं प्रेग्नन्सी ती पॉसिबल नाही आहे हे पेशंटनी पण तेवढंच एक स्पोर्टिंगली घ्यायला हवं. हा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. टेक्नॉलॉजी वापरायला लागणं हा प्रॉब्लेम नाही आहे. आपल्या पुढील बऱ्याचशा डिस्कशनमध्ये मी जरूर तुम्हाला सांगेन, की IVF बद्दलचे समज आणि गैरसमज काय असतात. हं. आपण ते कधीतरी नंतर सांगूया. पण हे इम्पोर्टंट आहे पेशंटला समजणं, की इन्व्हेस्टिगेशन त्यासाठी असतात, की ज्यांनी तुम्हाला तुमच्या ह्याचा रस्ता दिसावा. हं. आता लास्ट तुम्ही सांगता ती फिअर. बघा, जिथे नॉलेज आहे तिथे फिअर नाहीये. हं. जिथे ज्ञान आहे तिथे भीती नाहीये. हं. बऱ्याच वेळेला पेशंटना ही भीती का असते माहिती आहे का? कोणीतरी सांगितलेलं असतं. अरे ते जे आहे ना ते खूप पेनफुल आहे. तो मनात तेच घेऊन येतो. आणि मग बिफोर दे एक्सपिरियन्स देमसेल्फ ते आधीच ठरवतात. आज मी दर आठवड्याला कित्येक अशा मुली माझ्याकडे येतात, ज्या मला सांगतात, "सर मला इंटरनल सोनोग्राफी नको आहे, मला ॲब्डॉमेनवरनं सोनोग्राफी करा." मी तिला सांगतो, "आई मला आहे ना एकदा फक्त तुला सोनोग्राफी करून बघू दे. मी स्वतः असेन, मी तुला गाईड करतो." आणि त्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या सगळ्या मुली हं. छानपैकी सोनोग्राफी करू देतात. मला एक सांगा, जी मुलगी डिलिव्हरी करते, बरोबर आहे? हं. ती मुलगी एका सोनोग्राफीला घाबरणारी असेल का हो? जी मुलगी नॅचरली डिलिव्हरी, नॅचरली बाळ काढू शकते बाहेर, तिला सोनोग्राफीने त्रास होऊ शकतो का? सो हे जे समज आणि गैरसमज आपल्या समाजात या प्रत्येक गोष्टीच्या अराउंड वंध्यत्वाच्या, इन्फर्टिलिटीच्या जे झालेले आहेत ना, जोपर्यंत आपण त्या सगळ्या गोष्टींना आहे तसं बघणार नाही, तोपर्यंत आपल्या गैरसमजांमुळे पेशंटचं नुकसान होत राहणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आवश्यकता आहे पेशंटनी रिअलिस्टिक राहणं, डॉक्टर्सना करेक्ट क्वेश्चन पूछणं. मी नेहमी सांगतो, की डॉक्टरकडे ना तुम्ही आशेने आणि होपनी येऊ नका. आशा, होप हे शब्द मंदिरात बरे आहेत. डॉक्टरकडे याल तेव्हा फॅक्ट्स बघा. सायंटिफिक फॅक्ट्स बघा. हे आमचे रिपोर्ट्स आहेत, आम्हाला काय लागणार आहे? त्यानंतर ट्रीटमेंट घ्यायचं न घ्यायचं तुमचा निर्णय. पण होतं कसं? तुम्ही आल्यावर पहिल्यांदाच आधी तुम्ही तयार करता सिच्युएशन. डॉक्टर हमको नॅचरली प्रेग्नन्सी चाहिए हां. दुसरं काही सांगू नका. असं जर तुम्ही सांगितलं तर तुमच्या समोर पुढ्यात काय येणार आहे? अगदी. रादर तुमचं डिस्कशन हे पाहिजे, की डॉक्टर जे काही प्रॉब्लेम आहेत आम्हाला सांगा. आम्हाला क्लॅरिटी पाहिजे. हं. आणि मुख्य म्हणजे मी लोकांना नेहमी सांगतो, की लक्षात ठेवा प्रेग्नन्सी हा रोग नाहीये, ही नैसर्गिक अवस्था आहे. हं. नैसर्गिक अवस्था म्हणजे मग त्या डॉक्टरच्याही लुडबुडची आवश्यकता नाही. जर ही रिॲलिटी आहे आणि तुम्हाला जर घरी नॅचरल प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर तुम्हाला असं नाही का वाटत, तुम्ही त्या क्लिनिकमध्ये आल्यावर हं. तुम्ही काय भावनेने त्या क्लिनिकमध्ये येताय? एखादं जोडपं एखाद्या क्लिनिकमध्ये काय येतं, की डॉक्टर माझ्या मैत्रिणीला राहिली, बहिणी राहिली, भावाला राहिली, मला का नाही प्रेग्नन्सी राहते? तर पहिल्यांदा ॲज अ पेशंट तुम्ही हे डिमांड करा कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यावर, की डॉक्टर मला नॅचरल प्रेग्नन्सी का नाही राहते? मला का नाही राहते ह्याचं उत्तर फॉलिक्युलर स्टडी नाहीये. मला का नाही राहते ह्याचं उत्तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन कराल, तेव्हा तुम्हाला डेफिनेटली समजून येईल, की तुम्हाला प्रेग्नन्सी का नाही राहते. हं. पण आपण ते इन्व्हेस्टिगेशन सारतो बाजूला आणि आपण डायरेक्ट सुरू करतो ओव्ह्युलेशन स्टडी, IUI, IVF ह्या सगळ्यामुळे पेशंटना प्रॉब्लेम येतो. तो कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींची जर आपण हं. जाण ठेवली, तर मला असं वाटतं पेशंटचं नुकसान खूप कमी होईल आणि त्यांना लवकरात लवकर त्यांना हवं ते बाळ प्राप्त होईल. अगदीच. तर डॉक्टरांनी आत्ता ज्या काही गोष्टी सांगितल्यात, जे काही प्रॉब्लेम सांगितलेत, ते बरेचसे लोकं फेस करत असतात. पण एक्झॅक्टली आपल्याला प्रॉब्लेम काय आहे? का आपल्याला नॅचरली कन्सीव्ह होत नाहीये? का प्रेग्नन्सी राहत नाहीये? याबद्दल बोलायला आणि डॉक्टरांकडे जायला आपण घाबरतो. पण मला वाटतं आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून डॉक्टरांनी तुमच्या मनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. यापुढेही आपण डॉक्टरांसोबत एक स्पेशल सीरीज करतोय, ज्यामध्ये IVF असेल, IUI असेल, टेस्ट ट्यूब बेबी असेल आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि त्या प्रत्येकासाठीच आहेत का? की अनेकांना याची गरजही लागणार नाहीये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत. पण त्याआधी जसं डॉक्टरांनी सांगितलं, की समाजात, घरातून जे काही प्रेशर आहे किंवा कुठेतरी आता स्वतः बदलून एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा आणि तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये जरूर विचारा. कारण पुढच्या भागात आपण डॉक्टरांकडून त्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. डॉक्टरांचं हॉस्पिटल हे डोंबिवलीमध्ये ईशा वुमन्स हॉस्पिटलमधून आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर तुम्ही संपर्क साधून ट्रीटमेंटविषयी किंवा तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर त्याविषयी डॉक्टरांकडून थेट मार्गदर्शन
घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि खरं तर माझ्या मनात सुद्धा भरपूर प्रश्न होते, पण तुम्ही सुरुवातच अशी केली, की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत आणि कुठे आपण चुकतो किंवा एखादं कपल प्रेग्नन्सी प्लॅन करताना कुठे चुकतं, काय करायला हवं आणि काय करू नये, त्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलल्यानंतर मला कळाल्यात. त्यामुळे पुढच्या भागात देखील मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, नक्कीच. यात शंका नाही. आज तुम्ही ते आलात आणि अगदी मनमोकळेपणाने आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या. तुमचे खूप खूप आभार.